इंडिया विरुद्ध बांगलादेश टेस्ट सिरीजचा स्क्वॉड अनाउन्समेंट झाला त्यामध्ये यश दयालचं नाव आलं आहे। यश दयाल तुम्हाला माहीत आहे की IPL 2023मध्ये रिंकू सिंगने त्याला 5 छक्के मारले होते आणि त्यानंतर रिंकू सिंगचा जो उगम आहे तो झाला आणि तिथे यश दयालचा डाऊनफॉल सुरू झाला। यश दयाल सगळ्यात माहिती आहे की यश दयालला जवळपास ते 2-3 वीक डिप्रेशन गेले ते त्यानंतर त्यांनी चांगला कॅम्प केला आणि RCB मध्ये आले। RCB मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि जेव्हा महेंद्र सिंग धोनीला आऊट केलं IPL मध्ये तिथे खरं त्यांचा उगम झाला। उगम म्हणजे एक प्रकार आपण म्हणू शकतो की तिथं सगळ्यांना असं वाटते की यश दयालचा कमबॅक झाला। यश दयालला आता टेस्टमध्ये डेब्यू करणार आहे। यश दयालने फार गोलंदाजी चांगली केली आणि लेफ्ट हँड गोलंदाज आहे असं म्हणणं आहे की जे डिझर्व करते की टेस्ट मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये यश दयाल खेळू शकते कारण की यश दयालचं सोपे नव्हतं कारण की जेव्हा रिंकू सिंगने यश दयालला 5 छक्के मारले तर सगळे म्हणे की यश दयालचं सर्व करिअर संपलं कारण की 5 छक्के एका ओव्हरमध्ये आणि गुजरातने मॅच गमावली होती। तेव्हा कोणाला अपेक्षित नव्हतं की यश दयाल कमबॅक करेल पण बँगलोरनं भरसा ठेवला आणि आपल्याला 2024साठी बँगलोरमध्ये गोलंदाज म्हणून त्याला संधी दिली आणि त्यावर त्यांना अंमलबजावणी केली आणि RCBचा टॉप लीडर स्कोरर झाला 2024मध्ये यश दयाल आणि त्यानंतर टेस्टमध्ये आता त्याला इंडिया वर्सेस बांगलादेश टेस्टमध्ये डेब्युटंट झाला आणि त्याला टेस्टमध्ये संधी भेटली आणि यश दयालने आपलं काम केलं। तर दुसरी गोष्ट म्हणजे फर्स्ट टेस्टसाठी काय प्लेइंग असू शकते इंडियाची बांगलादेश विरुद्ध तर आम्ही स्क्वॉड अनाऊन्स केला तर आम्ही प्लेइंग इलेव्हन सांगतो। तर नंबर प्रथम यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हे ओपनिंग करणार आहे पक्का। 3 नंबरवर शुभमन गिलला प्रमोट करू शकते। त्या नंबरवर विराट कोहली 4 नंबरवर 5 नंबरवर 2 बॅट्समनसाठी तर KL राहुलला संधी भेटेल आणि विकेट किपर म्हणून ॲज अ रिषभ पंत 6 टॉप ऑर्डर झाले। त्यानंतर 2 ऑलराऊंडरमध्ये एक रवींद्र जडेजा आणि रविचंद्र अश्विन अक्षर पटेलला पण घेऊ शकते यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे। तेव्हा 7 पर्यंत झाले। त्यानंतर गोलंदाज 8 मध्ये एक स्पिनर घेणार। स्पिनरमध्ये असं वाटतं की कुलदीप यादवला पकडणार। कुलदीप यादवने तर 3 बॅटर 3 स्पिन करून अक्षर पटेलला घेऊ शकते असं काही संधी होऊ शकते। त्यानंतर जो 3 फास्ट बॉलर आहे त्यामध्ये जर 3 फास्ट बॉल पकडून तर त्यामध्ये पहिला जो जसप्रीत बुमराह त्यानंतर मोहम्मद सिराज आणि एक आकाशदीप किंवा यश दयालमधून एक अशी प्लेइंग म्हणू शकते। प्लेइंग इलेव्हन खूप स्ट्रॉंग आहे आणि बांगलादेशला सहज मात देऊ शकते पण बांगलादेश ज्या प्रकारे पाकिस्तानला धुतलं होतं त्या प्रकारे वाटत नाही की भारताचा जो स्क्वॉड आहे प्लेइंग इलेव्हन चांगली ठरू शकते। मी ॲज अ प्रॉपर सांगितली तर भेटूनंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।